असं म्हणतात की राजकारणामध्ये भूतकाळ हा कधीही पाठ सोडत नाही आणि आता तेच घडताना पाहायला मिळते. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. आदित्य ठाकरे याला मुख्यमंत्री बनवून ते दिल्लीला जाणार अशी माहिती उद्धव ठाकरे देत आहेत, परंतु त्यांनी शब्द पाळला नाही आणि त्यांच्याच माणसासमोर त्यांना खोटं पाडलं अशी टीकासुद्धा त्यांनी केली. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही तर देवेंद्रजींच्या अगदी जवळचे आहात. जे आरोप करतायत उद्धव ठाकरे त्यामध्ये तथ्य आहे तुम्हाला वाटतं? उद्धव ठाकरेंनी शरद पवार नावाच्या झूट की युनिव्हर्सिटीमध्ये आता सध्या प्रशिक्षण त्यांचं चालू आहे. त्यामुळे किती खोटं बोलावं आणि खोटं बोलावं ते रेटून बोलावं हा आता उद्धव ठाकरेंचा स्वभाव झाला आहे. आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्याइतकी ऐपत राजकीय ही आदित्य ठाकरेंची तेव्हा होती का आणि आजही आहे का, हा प्रश्न मी उद्धव ठाकरेंना विचारतो. राजकारणामध्ये कधीही कोणीही काही होऊ शकतं, परंतु स्वतःच्या स्वार्थापोटी मी आणि माझं कुटुंब, माझ्या कुटुंबाच्या पलीकडे काही नाही, ह्या भूमिकेतून उद्धव ठाकरे कधीच बाहेर येऊ शकले नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर निवडणूक लढवून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. ज्या पद्धतीमध्ये 19च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना मी प्रतिप्रश्न करू इच्छितो, त्यांना मी आव्हान करू इच्छितो, ते सांगतील ती जागा, ते सांगतील ती वेळ, आपण यावर डिबेट करू आणि TV 9च्या माध्यमातून करू. ज्या ज्या वेळेला माननीय नरेंद्र मोदीजींच्या, अमित शहांच्या सभा झाल्या महाराष्ट्रामध्ये, त्या वेळेला माननीय मोदीजींनी पंतप्रधान म्हणून आणि अमित शहानी देशाचे गृहमंत्री म्हणून स्टेजवरून जाहीर केलं की हमारा मुख्यमंत्री पद का उमेदवार देवेंद्र फडणवीस आहे. आणि त्याच्यानंतर उद्धवजींची भाषणं झाली, मीडियाला बाईट झाले, तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन का नाही घेतलं की बाबा मला पण तुम्ही 50% सांगितलं. एखादा माणूस जेव्हा खरा असतो तेव्हा तो युतीचा पार्टनर असतो, तेव्हा त्याला तो अधिकार असतो विचारायचा. आणि मग जर उद्धव ठाकरेंनी तेव्हा विचारलं नाही आणि आता टिवाळ्या पिटत पिटत लोकांसमोर जात आहेत आणि झूट क्या युनिव्हर्सिटीमधली ट्रेनिंग घेऊन ज्या पद्धतीमध्ये जनतेसमोर बोलत आहेत, मी स्पष्टपणे सांगतो, देवेंद्र फडणवीसांनी कधीही त्यांना तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं सांगितलं नव्हतं. अमित शहांची आणि त्यांची बैठक झाली त्या बाबतीतली सन्माननीय अमित शहानी जनतेसमोर येऊन सांगितलं की त्यांची काय चर्चा झाली. मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी आता त्यांचे सर्व पत्ते आता खोटे पडायला लागलेत. त्यामुळे सहानुभूतीचा पत्ता टाकून मराठी माणसाला पुन्हा एकदा फसवण्याचा उद्योग जो चालवला आहे तो त्यांनी बंद करावा. Come, 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 my love. Please don't say no, baby. Come, 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 my love. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. नाही, पण शरद पवार यांनी पण यावर टीका केली आहे. ते म्हणतात की जर शब्द दिलेला पाळला नसेल तर ते चुकीचं आहे. झूठ की युनिव्हर्सिटी के प्राचार्य शरद पवार जी, पवार साहेब, तुम्ही आयुष्यभर खोटं बोलून लोकांना फसवलं, आयुष्यभर राजकारणामध्ये खोटं चालतं हे तुम्ही लोकांना शिकवलं. आज तुम्ही सांगता की खोटं बोलून चालत नाही. मला वाटतं की पवार साहेबांनी जैसी करणी वैसी भरणी आज ते पाहतायत. बारामतीमध्ये तालुक्यात गावागावात बैठका घ्याव्या लागत आहेत, ग्रामपंचायतीत जावं लागतं आहे. ज्या काकडेंकडे 45 वर्ष गेले नाहीत, ज्या दादा जाधवरावांकडे 27 वर्ष गेले नाहीत, ज्या लोकांकडे 45 वर्ष गेले नाहीत, त्यांच्या घरी जाऊन आज पाणी आणि चहा प्यायला लागतं आहे. तुमची दयनीय अवस्था आम्हाला दिसते. भाजपाच्या विजयरथामुळे अजितदादांच्या पत्नी आमच्या वहिनी सुनेत्रा वहिनी यांचा विजय निश्चित आहे आणि हा निश्चित विजय पाहून तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आणि तुम्ही उद्धवजींच्या खांद्यावर बाण ठेवून भाजपाला मारण्याचा उद्योग बंद करावा पवार साहेबांनी, माझी त्यांना विनंती आहे. नक्कीच, पण उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर पुन्हा एकदा येतो. उद्धव ठाकरेंनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने घडल्या आहेत आणि भाजप
ज्यावेळी मुंडे होते, महाजन होते, गडकरी होते, त्यावेळी वाटाघाटी व्हायच्या. त्यावेळी सुद्धा जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू व्हायची. पण 2014 नंतर कुठेतरी शिवसेनेला वेठीस धरण्यास सुरुवात झाली. त्यांना सर्वेचे आकडे विचारण्यात आले, सर्वे पाहिलाय का असं सांगण्यात आलं आणि त्यानुसार वाटाघाटी. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर दबाव तंत्राचा वापर केला गेला असं म्हणतात उद्धव ठाकरे. बाळासाहेब ठाकरे हे आमचे श्रद्धास्थान आहेत. प्रमोद महाजनजी असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, यांचे देखील श्रद्धास्थान होते. माननीय नरेंद्र मोदीजी असतील, माननीय अमित शहा असतील, यांनी देखील बाळासाहेबांना आपल्या श्रद्धास्थानी मानलं. मला वाटतं की अटलजी अडवाणीजी देखील बाळासाहेबांचा तेवढाच आदर करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या नावाने पुन्हा एकदा सहानुभूती लाटण्याचं काम जे उद्धव ठाकरे करतायत ते अयोग्य आहे. सर्वेचा राहिला विषय, तंत्रज्ञान जसं वाढत जातं तसं तशा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, जनतेमध्ये, लोकांमध्ये, समाजामध्ये हे तंत्रज्ञान बदलत जातं आणि त्या पद्धतीने आपल्याला देखील ते सामावून घ्यावं लागतं. जो माणूस 2.5 वर्ष घरातून बाहेर नाही पडला, शिवसेना प्रमुख झाल्यानंतर 7 वर्ष घराच्या बाहेर नाही पडला, लोकांना भेटला नाही, कार्यकर्त्यांना भेटला नाही, शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांना भेटताना ड्रमगेट टू मेनगेटच्या पलीकडे कधी गेला नाही. त्यामुळे ज्या माणसाला माणसाची माणुसकीच माहीत नाही त्या माणसाने बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करू नये. मोदी शहानी काय केलं? आज करोडो लोकांची भारतीय जनता पार्टी बनवली. मोदी शहानी काय केलं? तर देशातली नंबर 1 पार्टी झाली. मोदी शहानी काय केलं? तर जगातल्या सगळ्यात कार्यकर्त्यांची संख्या असलेला जर कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष असेल. अहो, तुमचा पक्ष, तुमचे कार्यकर्ते, तुमचे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे राहिले नाहीत आणि तुम्ही आम्हाला शिकवणार आता की मोदी शहाने आम्हाला फसवलं. मला वाटतं की माननीय नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षामध्ये देशाला जे सामर्थ्यवान भारत देण्याचं काम केलं आणि 1947पर्यंत एक बलशाली भारत देण्याचं जे स्वप्न त्यांनी पाहिलं आहे, कदाचित हे स्वप्न बघून उद्धवजी तुम्ही भरकटत आहात. आजही मी तुम्हाला सांगतो, हिंदुत्वाची भूमिका सोडून ज्या दिवशी तुम्ही सोनिया गांधीला नतमस्तक झाला त्या दिवशीच तुमचा पक्ष फुटला होता. हिंदुत्वाची भूमिका सोडून ज्या बाळासाहेबांनी सातत्याने नेहमी पवारसाहेबांना हिणवलं, टीका केली, काँग्रेसवरती टीका केली, काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करीन असं ज्या बाळासाहेबांनी म्हटलं होतं, त्या पवारांबरोबर तुम्ही गेलात, त्या काँग्रेसबरोबर गेलात, तेव्हाच तुमचा पक्ष फुटला होता. मला वाटतं की स्वतःचे दोष दुसऱ्यावर टाकून स्वतःला समाधान मानून घेणं उद्धवजींनी बंद करावं. नाही, पण दबाव तंत्र टाकण्याचा 2019 नंतरचा भाजपचा होरा होता आणि बाळासाहेब गेले त्यामुळे हल्ला करता येईल अशी भूमिका होती. आकडे आणि अहंकार मला दाखवला असं सुद्धा ते म्हणतात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी. नाही, मला वाटतं की पुन्हा मी सांगतो की झूठ की युनिव्हर्सिटी के स्टुडंट, त्यामुळे सातत्याने खोटं बोलावं, रेटून बोलावं, लोकांवर लादावं म्हणजे ते लोकांना खरं वाटायला लागतं. पण उद्धवजी, तुमचं खोटं, तुमचं झूठ हे लोकांसमोर आता आलेलं आहे. ज्या पद्धतीमध्ये मराठी माणसाची फसवणूक केली, मराठी माणसाला धोका दिला, कोकणातील माणसाला धोका दिला, ज्या शिवसैनिकांनी कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरती नितांत प्रेम केलं, त्या बाळासाहेबांच्या लोकांना देखील तुम्ही धुडकावलं. आज तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणताय की बाळासाहेबांना धोका दिला, ताकद वापरली? बघा, ज्याची ताकद असते ती ताकद दिसते, ती वापरावी लागत नाही, ती जनतेतून येते. आणि माननीय मोदीजींची ताकद ही जनता आहे आणि ती मतपत्रिकेतून जनता त्यांची ताकद वाढवत असते. त्यामुळे गेल्या वेळी पहिल्या टप्प्यात त्यांना 280 लोकसभेचे भाजपाचे खासदार आले, दुसऱ्या टप्प्यात 303 येतील आणि यावेळी 370हून अधिक खासदार फक्त भाजपाचे निवडून येतील आणि अबकी बार 400 पार, NDA बरोबर 404हून जास्त जागा आम्ही जिंकून येऊ याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रसाद लाड यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना झूठ की युनिव्हर्सिटी असं सुद्धा म्हटलेलं आहे. राजकारण नेमक्या कोणत्या वळणावर जाणारे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.